नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझे नाव मुकेश आहे. मी दिसायला सुंदर आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे. त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षमध्ये होतो. दिसायला स्मार्ट होतो. माझ्या घरासमोर एक भाभी राहत होती. मी तिला भाभीच म्हणत होतो. तिचे आणि माझे जास्त बोलणे नव्हते, पण कधी कधी काही पाहिजे असेल तर घरी यायची. तेव्हा मी थोडाफार बोलत होतो. एकदा ती घरी आली तेव्हा मीच होतो. ती आली, माझ्या आईला विचारू लागली. मी म्हणाले बाहेर गेली आहे. ती रडण्यासारखं तिचा चेहरा होते. तिला विचारल ते सांगितलं. माझा आणि माझ्या नवऱ्याचा झगडा झाला म्हणून आले इथे. ते नेहमी माझ्या सोबत झगडा करतात. मी भाभीला समजवल, होत असते झगडा नवरा बायको मध्ये होतोच, आपण जास्त टेन्शन नाही घ्यायच असं सांगितल्यावर भाभीला खूप बरं वाटलं. भाभी म्हणाली, तुम्ही चांगल्याने समजून सांगता. मग भाभीसाठी मी चहा बनवला आणि अशाच गोष्टी करू लागलो. आता जेव्हा पण भाभीला काही समजल नाही, या झगडा झालं त्याच्या तर मलाच सांगायची आणि मी भाभीची समजूत काढायचो. मी कधी कधी बोर झाला घरी तर भाभीकडे जाऊ लागलो आणि गप्पा गोष्टी करू लागलो. कधी कधी भाभी नाराज असल्या मी त्याच्या चेहऱ्यावरून समजून जात होतो. भाभी म्हणायच्या, माझ्या मनातल सुद्धा समजते तुला. आता मी पण भाभीला समजू लागलो होती आणि भाभीला मी. एकदा अचानक भाभीला चिपकली दिसली आणि बाजूला होतो आणि ती माझ्याकडे एकदम. मी काय करणार, पण भाभीला खूप भीती वाटत होती चिपकलीची, पण मला त्या एकदम जवळ आल्या तर वेगळंच वाटू लागलं होते आणि मीच त्यांना दूर केलं आणि चिपकलीला पळवले. भाभीला म्हणालो, तुम्ही एकदम एवढे जवळ नको येत जाऊ, मला कस तरी वाटते. ती हसली. मग मी आपल्या घरी गेलो, पण मला तो स्पर्श खूप आठवत होता. घरी असताना तो माझ्या डोक्यात येत होता, कारण याआधी मी कधी स्पर्श उपभोगला नव्हता. पण कस तरी करून मी तो विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. दुसऱ्या दिवशी मी बाहेर जात होतो तर भाभीने आवाज दिला आणि विचारल, कुठे जात आहे? मी म्हणालो, फ्रेंड कडे चाललो आहे. त्या म्हणाल्या, येताना माझे काही सामान आणाल का? मी हो म्हणालो आणि संध्याकाळी मी त्याच्यासाठी सामान आणून दिलं. काही दिवस मी कामामुळे भाभीकडे जाणं झालं नाही. एक दिवस गेलो तर भाभी खूप नाराज बसल्या होत्या. मी त्यांना नाराजीचे कारण विचारले तर रडायला लागल्या आणि म्हणाल्या, याचे माझ्याकडे लक्षच नाही. मला काय आवडते आणि आज काय आहे त्यांनाच काहीच माहित नाही. मी म्हणालो, काय आहे भाभी आज? तर त्या काहीच नाही बोलल्या नाही. नंतर विचारल्यावर सांगितलं, माझा बर्थडे आहे, पण यांना काहीतरी लक्षात नाही. मी त्यांना हॅपी बर्थडे भाभी म्हणालो आणि घरी आलो. मी त्यांना सरप्राईज पार्टी द्यायचे ठरवले. मी त्यांना माझ्या घरी आई बोलवले म्हणून बोलवलं आणि मी तुमच्याकडे बसतो म्हणालो. मी आधी जायला सांगून ठेवलं होत. भाभी घरी आल्या आणि मी त्याची घरी सजावट करायला गेलो. एका फ्रेंड सोबत मस्त सजावट केली आणि केक पण आणला. त्यानंतर चुपचाप घरी आलो. मग थोड्या वेळाने भाभी घरी जात होत्या तर मी त्याच्या मागे मागे गेलो. त्यांच्या घरी आपल्या रूम मध्ये अंधार होता. त्या जशा आपल्या रूम मध्ये गेल्या आणि लाईट लावली तसंच त्याच्या अंगावर फूल पडले आणि मी हॅपी बर्थडे भाभी म्हणालो. घरचे सजावट पाहून त्या तर एकदम खुश झाल्या. त्यांनी मला विचारल, हे केव्हा केलं तू? तू बोललो जेव्हा तुम्ही माझ्या घरी होता तेव्हा. त्या खूप खुश झाल्या आणि मला एकदम जवळ आणि धन्यवाद म्हणाल्या. आता मी केक कापायला सांगितलं. त्यांनी केक कापला आणि त्यांनी मला चारला. मग मी पण त्यांना चारला आणि केक त्याच्या गालाला लावला. त्या काहीच नाही बोल्या. माझी हिंमत वाढली. मी आता इकडे तिकडे केक लावू लागलो. त्या हसत होत्या पण काही म्हणत नव्हत्या. आता मला समजले होते त्यांना पण काही हवं आहे आणि मला पण काही हवे होते आणि आता त्यांनी पण मला केक लावला. आता आम्ही केक खेळू लागलो. मी त्यांना एकदम जवळ. त्या काही नाही म्हणाल्या, पण त्यांना श्वास हा आता जोरात चालत होता आणि आम्ही आता एक होऊन गेलो होतो आणि बर्थडेचा आनंद घेत होतो. खूप वेळ असेच चालले. आम्ही पूर्ण भारावून गेलो होतो आणि आनंद घेऊ लागलो होतो. आता या आनंदाचा शेवट नव्हता. काही वेळाने दूर झालो आणि भाभी म्हणाल्या, हा बर्थडे मी कधीच विसरणार नाही. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.